नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 23 फेब्रुवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. तर पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच ताज महोत्सव 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, नुकतंच आग्रा या ठिकाणी हे ताज महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही ताज महोत्सव आहे त्याचं हे 33व्या क्रमांकाचं एडिशन आहे आणि नुकतंच या महोत्सवाचं आयोजन हे उत्तर प्रदेशमधील आग्रा या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. कालावधी असणार आहे 18 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी. याची थीम लक्षात ठेवायची आहे, महाकुंभ ऑफ कल्चर. तसेच जे आग्रा शहर आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर हे जे काही शहर आहे ते यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं शहर आहे. जगप्रसिद्ध 7 आश्चर्यांपैकी एक असणारा ताजमहल सुद्धा याच शहरामध्ये आहे. आणि हे जे ताजमहल आहे ते मुघल सम्राट होता शहाजहा याने बांधलेला होता. त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीचं नाव लक्षात ठेवायचं आहे मुमताज. याच प्रकारचा बीबी का मकबरा आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. त्यालाच दक्षिणेचा ताज किंवा दख्खन का ताज म्हणून ओळखले जाते. तर हे पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत जे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. तसेच उत्तर प्रदेशचा उल्लेख आलेला आहे, तर त्याविषयी काही लक्षात ठेवा. राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत सध्या योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. आणि भारतामधील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य म्हणून या राज्याला ओळखले जातं. सुमारे 20 कोटी उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे. आणि नुकतंच महाकुंभमेळा 2025चं सुद्धा आयोजन या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तब्बल 144 वर्षानंतर हा महाकुंभमेळा हा होत आहे. तर हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच प्रधानमंत्री आशा योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 2026 पर्यंत या योजनेचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर ही जी काही प्रधानमंत्री आशा योजना आहे त्याचं लॉंग फॉर्म आधी लक्षात ठेवा. आशाचं अन्नदाता आय संरक्षण अभियान असं आहे आणि ही केंद्र सरकारची योजना आहे. याची सुरुवात 2018ला झालेली होती. या योजनेचा उद्देश लक्षात ठेवा, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे. या योजनेचा कालावधी नुकतंच आता 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. तसेच या योजनेअंतर्गत येणारे पिके कोणते आहेत तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डाळी ज्या की मूग, मसूर, हरभरा आणि उडीद. तसेच ज्या तेलबिया आहेत त्यांच्यामध्ये भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल आणि मोहरी, तीळ आणि खोबरे यांचा समावेश होत असतो. या योजनेमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे. जर समजा शेतकऱ्यांच्या मालाला MSP नुसार जर बाजारभाव नाही मिळाला तर केंद्र सरकार MSPच्या रेटनुसार शेतकऱ्यांच्या पिकामालाची खरेदी करत असते. तर MSP काय असतं, मिनिमम सपोर्ट प्राइस. हे जे काही कृषी मंत्रालयाअंतर्गत CP असतं त्याच्याद्वारे ही MSP एक रेट ठरवलं जातं, जे की त्याच्या खाली कृषी मालाला खरेदीही केलं जात नसतं. म्हणजे त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावाला पीक माल हे विकण्याची आवश्यकता भासत नाही. तर अशा प्रकारचा फायदा हा यामुळे होत असतो. आणि सध्या भारताचे कृषी मंत्री कोण आहे तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, शिवराज सिंग चौहान. तसेच इतर ज्या शासकीय योजना आहेत त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरुवात झाली होती 25 डिसेंबर 2000 साली. याचा उद्देश होता गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. सुरुवात झाली होती 8 एप्रिल 2015ला. याद्वारे लहान उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा हा केला जातो 20 लाखांपर्यंत. तसेच त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. सुरुवात झाली होती 24 फेब्रुवारी 2019ला. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दर वर्षाला 6,000 रुपये आर्थिक मदतही दिली जात असते. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना. सुरुवात झाली होती 28 ऑगस्ट 2014ला. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरुवात झाली होती 23 सप्टेंबर 2018ला. प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरुवात 2016ला. स्वच्छ भारत अभियान
2 ऑक्टोबर 2014ला झालेली आहे. मेक इन इंडिया 25 सप्टेंबर 2014ला. स्टार्टअप इंडियाची सुरुवात झाली होती 16 जानेवारी 2016ला. या अतिशय महत्त्वाच्या शासकीय योजना आहेत. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्नही विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना असणार आहे की नुकतंच आपण विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर मेंटरशिप प्रोग्राम हे सुरू केलेला आहे. आणि काल सुद्धा व्हिडिओमध्ये आपण या मेंटरशिप बॅचविषयी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर या मेंटरशिप बॅचविषयी जे काही डिटेल्स आहेत ते पाहून घेऊ शकता. ज्यांना सुद्धा या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे त्यांनी या दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करायचा आहे. त्यांना त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच तृतीयपंथीयांसाठी पहिला अखिल भारतीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आला होता? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, अजमेर या ठिकाणी. नुकतंच जे तृतीयपंथी आहेत त्यांच्यासाठीचा पहिल्या क्रमांकाचा अखिल भारतीय संमेलन हे आयोजित करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिल्यांदाच या संमेलनाचं आयोजन हे केलं जात आहे, म्हणून हा प्रश्न आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठिकाण आहे अजमेर, जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे. याचा उद्देश काय आहे तर जे तृतीयपंथी आहेत त्यांच्या समस्या आणि हक्कांसाठी आवाज उठवणे तसेच त्यांच्याविषयी जागरूकता पसरवणे यामागचा हा उद्देश आहे. आणि राजस्थानचा उल्लेख आलेला आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे जयपूर, यालाच गुलाबी शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते. मुख्यमंत्री आहे भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत सध्या हरिभाऊ बागडे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे विधानसभेत ट्रान्सलेशन अर्थात भाषांतर प्रणाली सुरू करणारा भारतातील पहिला राज्य कोणता बनला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, उत्तर प्रदेश जे विधानसभा आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची सुविधाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर नुकतंच उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये जे आमदार आहेत त्यांच्या त्या क्षेत्रीय अर्थात रिजनल भाषांमध्ये आता बोलू शकणार आहेत या ट्रान्सलेशन प्रणाली सुरू केल्यामुळे. तसेच ते इतर जे काही सदस्य बोलणार आहेत त्या भाषांना सुद्धा त्यांच्या क्षेत्रीय भाषांमध्ये ते ऐकू शकणार आहे. हा फायदा यामुळे या विधानसभा सदस्यांना होणार आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. लोकसभेने सुद्धा 6 नवीन भाषांमध्ये ट्रान्सलेशनची सुविधाही सुरू केलेली आहे खासदारांसाठी. तर हा मुद्दा सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलाच आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे लखनौ, मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. तसेच भारतातील हा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा राज्य आहे. या ठिकाणी लोकसभाच्या जागा आहेत 80 आणि राज्यसभा जागा आहेत 31. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच कोणत्या राज्याने 20 फेब्रुवारीला स्थापना दिवस साजरा केला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, नुकतंच अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम या राज्यांनी त्यांचा स्थापना दिवस हा साजरा केलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर 20 फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम या राज्यांचा स्थापना दिवस असतो. तसेच आपल्याला या दोन राज्यांविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. अरुणाचल प्रदेशची स्थापना झाली होती 20 फेब्रुवारी 1987ला, ज्या दिवशी त्याला संपूर्ण राज्याचा दर्जा हा देण्यात आलेला होता. आणि या अरुणाचल प्रदेशचा हा 38व्या क्रमांकाचा स्थापना दिवस आहे. आणि या अरुणाचल प्रदेशला ज्या इतर देशांच्या सीमा लागलेल्या आहेत त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. भूतान, चीन आणि म्यानमार. तसेच जो मिझोरम राज्य आहे त्याची स्थापना झाली होती 20 फेब्रुवारी 1987ला. या दिवशी त्याला संपूर्ण राज्याचा दर्जा हा देण्यात आलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच वन मॅन ऑफिस ऑनलाईन सेवा कोणी सुरू केली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, LICने नुकतेच हे वन मॅन ऑफिस ऑनलाईन सेवा ही सुरू केलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. तर LIC कडून त्यांचे जे काही प्रतिनिधी असतात, जे एजंट्स असतात, त्यांना डिजिटली सशक्त बनवण्यासाठी ही ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. याद्वारे जे प्रतिनिधी किंवा एजंट्स असणार आहेत त्यांना 24 तास ऑफिस सेवा या मोबाईलवरून ग्राहकांना देणं शक्य होणार आहे. आणि यामुळे फायदा काय होणार आहे की जे ग्राहक आहेत त्यांना सेवा देणे सोपे होणार आहे. तसेच जे एजंट्स आहेत त्यांचे सुद्धा काम सोपं होणार आहे.
हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच जी LIC आहे त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ची स्थापना झाली होती 1 सप्टेंबर 1956 ला. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत सिद्धार्थ मोहंती. तसेच नुकतंच याच विषयी संबंधित एक योजना नुकतंच केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली होती. त्याचं नाव आहे भीमा सखी योजना आणि या योजनेचं शुभारंभ हे नुकतंच भारताचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी यांनी हरियाणा या राज्यातून केलेलं होतं. याद्वारे महिलांना LICच्या ज्या पॉलिसीज असतात त्या विक्रीचं काम हे दिलं जाणार आहे आणि त्याद्वारे त्यांना महिलांना आर्थिक मदत हे मिळणार आहे. तर हे सुद्धा आपल्याला या योजनेविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, विश्व सामाजिक न्याय दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 20 फेब्रुवारीला नुकतंच विश्व सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. विश्व सामाजिक न्याय दिवस अर्थात वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस 20 फेब्रुवारीला साजरा करण्यात आलेला आहे. याचा उद्देश काय आहे तर सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देणे. याची सुरुवात झाली होती 2009 या वर्षी. तर हे पॉइंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच BBC कडून कोणत्या भारतीय खेळाडूला 2024चा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, मनू भाकर. ही जी काही भारताची नेमबाज आहे तिला हा BBC कडून पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच जॅव्हलिन अँटी टँक मिसाईल कोणत्या देशाने विकसित केली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेला किती वर्ष पूर्ण झाली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 10 वर्ष या योजनेला पूर्ण झालेली आहेत. आणि याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या राज्यात गुटखा व निकोटीन युक्त पान मसाला उत्पादनावर बंदी घालण्यात आली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, झारखंड. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या देशात AI ॲप्लिकेशन डीपसीकवर तात्पुरती बंदी घालण्यात आली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, दक्षिण कोरिया या देशामध्ये या डीपसीकवर तात्पुरती बंदीही घालण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्सचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? असं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, चरणज्योत सिंग. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 395व्या क्रमांकाची नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन बघितलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. योग्य उत्तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्याच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, संजय मल्होत्रा हे RBIचे नवीन गव्हर्नर बनले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे, नुकतेच महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात मित्रांनो हे, जे आपण होमवर्क म्हणून तुम्हाला देत असतो आणि याचं उत्तर हे देण्याचा प्रयत्न हे सर्व विद्यार्थ्यांनी करायचा आहे. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. तसेच आपलं इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडीच्या ऑनलाईन टेस्ट ह्या घेत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.